कर्नाटक येथील मंगळूर या ठिकाणी एका 50 वर्षीय महिलेने तिच्या 25 वर्षीय बॉयफ्रेंड सोबत मिळून तिच्या 60 वर्षीय पतीची अतिशय निर्घृणपणे हत्या केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीनाक्षी अम्मा आणि तिचा प्रियकर प्रदीप या दोघांनी मिळून तिच्या पती सुब्रमण्यम याची हत्या केली आहे। हा खून करण्यासाठी प्रदीपने त्याचा मित्र सिद्धेश आणि अनुज या दोघांची सुद्धा मदत घेतली होती। 2 जून रोजी मीनाक्षीने आपले पती कामावरून घरी परत आले नसल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली। यानंतर पोलीस स्थानकात पोलिसांनी लगेचच चौकशी सुरू केली। पोलिसांनी पहिलं तर त्यांचे मित्र, नातेवाईक आणि त्यांच्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांच्याकडे चौकशी केली। त्यांच्या फोनचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं, परंतु त्यांचा फोन बंद असल्याचं भेटत होतं आणि सर्वांकडे चौकशी केल्यावर काहीही भेटलं नाही। या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 जूनला पोलिसांना एक निनावी फोन आला आणि त्यांना असं सांगण्यात आलं की स्टेशन जवळ एका मृत माणसाची बॉडी पडलेली आहे। पोलिसांनी तात्काळ तिथे जाऊन ती बॉडी पाहिली तर ती बॉडी छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेली होती। ती बॉडी थोडी चौकशी केल्यानंतर असं माहिती पडलं की मीनाक्षी यांचे पती सुब्रमण्यम यांचीच आहे। यानंतर पोलिसांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्या टेलरिंग दुकानाच्या बाहेरचा सीसीटीव्ही चेक केला। त्यामध्ये धक्कादायक दिसून आलं। त्यामध्ये 31 मे रोजी असं दिसून आलं की प्रदीप, सिद्धेश आणि अनुज हे जबरदस्ती सुब्रमण्यम यांना एका गाडीत भरताना दिसले। सुरुवातीला चौकशी करताना या तिघांनीही पोलिसांना दाद दिली नाही, परंतु पोलिसांनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवताच या तिघांनी पोपटासारखं बोलायला सुरुवात केली आणि प्रदीप सांगू लागला की मीनाक्षी सोबत त्यांचे संबंध होते आणि त्या संबंधाच्या आड तिचा नवरा म्हणजे सुब्रमण्यम येत होता, त्यामुळे हे सर्व कृत्य करण्यात आलं। मित्रांनो, तर तुम्हाला काय वाटतं, हे जे केलं ते योग्य आहे की अयोग्य? कमेंट करून नक्की कळवा।